आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपण अटेन्शन म्हणजे काय, अवधान म्हणजे काय या संकल्पनेशी विचार करणार आहोत, चर्चा करणार आहोत। अवधान ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे। या संकल्पनेचा अभ्यास मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, न्यूरोसायन्स, न्यूरोसायकोलॉजी, कॉग्निटिव्ह सायकोलॉजी इत्यादी शास्त्रामध्ये केला जातो। परंतु अवधान म्हणजे काय? अवधान हे महत्त्वाचे आहे। अध्ययनात अवधान अत्यंत महत्त्वाचे आहे। अवधान ही अध्ययनाची गुरुकिल्ली आहे। अवधान म्हणजे जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणे म्हणजेच अवधान। थोडक्यात अवधान म्हणजेच लक्ष देणे। मग अवधान म्हणजेच एखाद्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे म्हणजेच अवधान होय। जेव्हा एखाद्या विशिष्ट केंद्राकडे सर्व मनशक्तीचा ओघ एकत्रितपणे असतो त्या स्थितीला अवधान असे म्हणतात। आता अवधानाच्या बाबतीत या व्हिडिओमध्ये अवधान म्हणजे काय, अवधानाची वैशिष्ट्ये कोणती, अवधानाचे प्रकार कोणते आणि अवधानावर परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत। अवधान ही संकल्पना BA मानसशास्त्र, B.Ed तसेच सेट आणि नेटच्या अभ्यासक्रमाला आहे। मग अवधान म्हणजे नेमकं काय आहे? अवधान म्हणजे एखाद्या गोष्टीकडे, वस्तूकडे किंवा विषयाकडे वळलेला आपल्या मनाचा ओघ म्हणजेच अवधान होय। जाणीवेतील विविध गोष्टीपैकी एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणे म्हणजेच अवधान होय। अवधान म्हणजे काय? जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणे म्हणजेच अवधान किंवा लक्ष। मग अवधानाची वैशिष्ट्ये कोणती? अवधान हे निवडपूर्वक असते, म्हणजेच एखाद्या गोष्टीकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देतो। एखाद्या गर्दीच्या ठिकाणी आपलं नाव उच्चारलं जातं, याच्याकडे आपण काय करतो? जाणीवपूर्वक लक्ष देतो, म्हणजेच काय की निवडपूर्वक अवधान। इतर उद्दीपकांना बाजूला सारून एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणे याला म्हणायचं निवडपूर्वक अवधान। अवधानामध्ये हेतू असतो। अवधान एखाद्या गोष्टीकडे आपण लक्ष का देतो किंवा अवधान केंद्रित का करतो? कारण त्या पाठीमागं काहीतरी उद्देश असतो। जसे की वर्गात शिक्षक शिकवताना शिक्षकाच्या बोलण्याकडे आपण लक्ष देतो, म्हणजे आपला अध्ययन करण्याचा हा हेतू असतो, म्हणजेच अवधानामध्ये आपला विशिष्ट हेतू असतो। अवधानावर अंतर्गत व बाह्य घटकाचा परिणाम होतो। मग अवधानावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो? तर अंतर्गत आणि बाह्य। अंतर्गत आणि बाह्य कोणकोणती घटक आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत। परंतु अवधानावर अंतर्गत व बाह्य घटकांचा म्हणजेच व्यक्तीच्या अंतर्गत जे घटक आहेत, मनस्थिती आहे, त्यानंतर अनेक प्रकारची घटक आहेत, अभिरुची आहे, आवड आहे। बाह्य घटक उद्दीपक आहे, उद्दीपकाची तीव्रता, या गोष्टी काय करतात? अवधानावर परिणाम करतात। अवधान हे संवेदनशील असते। अवधानात शारीरिक बाजू महत्त्वाची असते। अवधानात मन हे क्रियाशील असते। अध्ययनात शारीरिक बाजू महत्त्वाची असते, म्हणजे आपण लक्ष केंद्रित करत असताना फक्त मनानेच नाही, या ठिकाणी शरीर सुद्धा आपलं काय करतं की त्या बाजूने विचार करायला लागतं। शरीर सुद्धा आपले डोळे, कान, ज्या गोष्टी पंचज्ञानेंद्रिय आहे ते सर्व एकत्र करून आपण एखाद्या गोष्टीवर, एखाद्या विषयाकडे लक्ष केंद्रित करतो। मन क्रियाशील असते, मन ऍक्टिव्ह असते। मन सतत विचार करते, नेमकं काय आहे, फोकस करते। यालाच अध्ययनाच्या मन हे क्रियाशील असे म्हणतात। अवधानाचे प्रकार. ऐच्छिक अवधान. ऐच्छिक अवधान म्हणजे काय? ज्या अवधानासाठी इच्छाशक्ती वापरावी लागते ते अवधान म्हणजे हेतुपूर्वक असते। अवधानासाठी प्रयत्न करावे लागतात, यालाच ऐच्छिक अवधान असे म्हणतात। एखाद्या गोष्टीकडे, वस्तूकडे किंवा घटनेकडे जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करणे म्हणजेच ऐच्छिक अवधान होय। यामध्ये इच्छानुसार एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केले जाते। उदाहरणार्थ फलकावर लक्ष केंद्रित करणे हे ऐच्छिक अवधान होय। दुसरा प्रकार आहे अनैच्छिक अवधान।
बाह्य वस्तूतील आकर्षण, भव्य अशा गुणधर्मामुळे आपली इच्छा असो वा नसो त्याकडे आपले लक्ष जाते. या स्थितीत अवधान देण्याची आपल्याला प्रयत्न करावे लागत नाही. हे अवधान हेतुपूर्वक व इच्छापूर्वक नसते. जसे की एखाद्या गोष्टीकडे, घटनेकडे इच्छा नसतानाही त्याकडे लक्ष जाते, त्यालाच अनैच्छिक अवधान असे म्हणतात. उदाहरणार्थ, अभ्यास करताना रस्त्यावरील वाहनाचा हॉर्नचा आवाज, फटाक्यांचा आवाज, हे अनैच्छिक अवधान. त्यानंतर तिसरा प्रकार आहे अभ्यस्त अवधान किंवा सवयीचे अवधान. जे अवधान सवयीमुळे, अभ्यासामुळे विकसित होते त्याला अभ्यस्त अवधान असे म्हणतात. हे अवधान सहज घडते, ज्यासाठी मुद्दाम जाणीव ठेवून लक्ष द्यावे लागत नाही. प्रत्यक्ष प्रज्ञाशिवाय अवधान केंद्रित होत असते. उदाहरणार्थ, रोजच्या रस्त्यावरील गतिरोधकाकडे लक्ष जाते. गाडी चालवताना गप्पा मारत असतानाही गतिरोधक आल्यास ब्रेकवर आपोआप पाय जातो. यालाच म्हणतात अभ्यस्त अवधान. किंवा दुसरं उदाहरण, चित्रकार ज्यावेळेस चित्र काढतो, हा आपल्या सवयीमुळे किंवा अभ्यस्त असल्यामुळं की सहज चित्र काढतो, याला अभ्यस्त अवधान असे म्हणतात. अवधानावर परिणाम करणारे घटक. यामध्ये अवधानावर परिणाम करणारे घटक अंतर्गत आणि बाह्य घटक आहेत. अंतर्गत घटकामध्ये मनस्थिती. मनस्थिती म्हणजे नेमकं काय? व्यक्तीची तात्कालिक मनस्थिती कशी आहे यावरून त्याचे अवधान ठरते. व्यक्तीला ताणतणाव असल्यास किंवा एखाद्या प्रसंग निर्माण झाल्यास एखाद्या गोष्टीकडे सहज मन केंद्रित करता येत नाही. मनस्थिती जर चांगली असेल, स्थिर असेल तर अवधान केंद्रित होते. दुसरा आहे तात्कालिक गरज. व्यक्तीला ज्या गोष्टीची अत्यंत गरज असते त्या गरजपूर्ती वस्तूकडे व्यक्तीचे अवधान केंद्रित होते. उदाहरणार्थ, भुकेलेल्या व्यक्तीचे अवधान जेवणाकडे जाते. नोकरीची गरज असलेल्या तरुणाचे लक्ष वर्तमानपत्रामधील पाहिजेत किंवा जाहिरातीकडे लक्ष जाते. दुसरा घटक प्रेरणा. प्रेरणा ही अवधान केंद्रित करणारी असते. ज्या विद्यार्थ्याला अभ्यास करण्याची प्रेरणा असते त्या विद्यार्थ्याचे पुस्तकात अवधान केंद्रित होते. जेवढी प्रेरणा जास्त तेवढे अवधान जास्त काळ टिकून राहते. त्यानंतर सवय. एखाद्या गोष्टीची सवय झाल्यास त्या गोष्टीकडे आपोआप लक्ष जाते. उदाहरणार्थ, मंदिरासमोर जाताना भाविकाचे लक्ष मंदिराकडे आपोआप जाते. पाचवा घटक आहे अभिरुची. ज्या गोष्टीची सवय झाल्यास त्या गोष्टीकडे लक्ष जाते. वर्तमानपत्र वाचताना खेळाची आवड असणाऱ्याचे लक्ष क्रीडा विशेष या मथळ्याकडे जाते. थोडक्यात, ज्या गोष्टीची आपल्याला आवड त्या गोष्टीकडे लक्ष जाते. नेमकं अभिरुची म्हणजे नेमकं काय? अभिरुची म्हणजे मुळात असलेली आवड. ज्या गोष्टीत रस आहे किंवा ज्या गोष्टीकडे आपले न कळत अवधान जाते त्याला आपल्या मनाचा कल किंवा भूमिका निश्चित होते. तिच्यामुळे कधी आपल्याला कंटाळा येत नाही, तिलाच अभिरुची असं म्हणायचं. अभिरुची हा घटक अवधानावर परिणाम करतो. नंतरचा घटक आहे अभिवृत्ती. ज्या गोष्टीविषयी मुळात कल आहे, ज्याच्याविषयी उत्सुकता आहे त्या गोष्टीकडे व्यक्तीचा कल जातो. अपेक्षा. ज्या परिस्थितीकडून व्यक्तीची जी अपेक्षा असते त्या परिस्थितीकडे अवधान केंद्रित होते. अवधानावर परिणाम करणारा दुसरा घटक आहे बाह्य घटक. उद्दीपकाचा किंवा चेतकाचा आकार. उद्दीपक म्हणजे काय किंवा चेतक म्हणजे काय? ज्यामुळे असा एखादा व्यक्ती, घटक किंवा वस्तू, शब्द की ज्याच्यामुळे व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल होतो, व्यक्ती प्रतिक्रिया देतो,
त्याला उद्दीपक किंवा चेतक असे म्हणतात. मग यामध्ये चेतकाचा जो आकार आहे त्या आकारावरून सुद्धा व्यक्तीचे अवधानावर परिणाम होतो. चेतकाचा आता उद्दीपकाचा आकार जेवढा मोठा तेवढे अवधान चटकन जाते. थोडक्यात समान सारख्या वस्तूमध्ये एखादी वस्तू जर मोठ्या आकाराची असेल तर त्या वस्तूकडे अवधान केंद्रित होते. चेतकाचा रंग किंवा उद्दीपकाचा रंग हा घटक सुद्धा अवधान केंद्रित करतो. भडक व विसंगत रंगाच्या वस्तूकडे अवधान आकर्षित होते. उदाहरणार्थ सर्व पांढऱ्या रंगाच्या पोशाखामध्ये रंगीत पोषक असणारा लवकर नजरेत भरतो. नंतरचा घटक आहे चेतकाचे नाविन्य. चेतकाचे स्थान. चेतकाचे स्थान म्हणजे काय की चेतकामध्ये किंवा उद्दीपकामध्ये एखादा घटक योग्य ठिकाणी असल्यास नसल्यास त्या गोष्टीकडे लक्ष जाते. उदाहरणार्थ माळेच्या मण्यामध्ये निळ्या रंगाच्या मण्यामध्ये लाल रंगाचा मणी असल्यास त्याकडे लक्ष जाते. पुढचा बँचवरील विद्यार्थी अथवा वर्गातील शेवटच्या बँचवरील विद्यार्थी चटकन लक्षात येतो. चेतकाचे नाविन्य. एखादा चेतक नवीन असला त्याकडे लक्ष जाते. रस्त्यावरून जाणारी नवीन एखादी गाडी, फॅशनचे कपडे याकडे व्यक्तीचे अवधान लवकर जाते किंवा अवधान केंद्रित होते. चेतकाची हालचाल. चेतक किंवा उद्दीपकाची हालचाल झाल्यानंतर अवधान केंद्रित होते किंवा त्याकडे लक्ष जाते. स्थिर चेतकामध्ये चंचल चेतकाकडे लक्ष जाते. वर्गात चुळबुळ करणारा विद्यार्थी लगेच लक्षात येतो, म्हणजे चुळबुळ करणाऱ्या विद्यार्थ्याकडे अवधान केंद्रित होते. उदाहरणार्थ स्थिर दिव्यापेक्षा चालू बंद होणाऱ्या दिव्याकडे लक्ष जाते. दुसरा घटक आहे चेतकाची विशिष्टता. चेतकाची विशिष्टता म्हणजे काय? चेतक किंवा उद्दीपक इतर उद्दीपकापेक्षा कसा वेगळा आहे, कसा विशेष आहे, विशिष्ट असल्यास त्याकडे लक्ष जाते. वर्गामध्ये विचित्र अथवा फॅशन पोशाख परिधान केल्यास अथवा मोठा विद्यार्थी सहज लक्षात येतो. म्हणजे चेतकाची विशिष्टता जर असेल तर अवधान त्याकडे केंद्रित होते. धन्यवाद मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना पाठवा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.